राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार सर्वत्र पोहोचावेत, तसेच महाराष्ट्राच्या लेकीने मध्य प्रदेशात जाऊन तिथल्या जनतेला, प्रजेला आपल्या लेकराप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे करावे तेवढे कौतुक कमी असून महिलांना समान न्याय देण्याचं काम व्हावं असं म्हणत सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर यांची 311वी जयंती आपण साजरी करत आहोत. 1727ला 31 मेला त्यांचा जन्म झाल्यानंतर आज ते 311वी जयंती होत आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये केलेले समाज उपयोगी कार्यक्रम अत्यंत धार्मिक, अत्यंत न्यायप्रिय, प्रजेला आपल्या लेकरासारखं सांभाळण्याची व्यवस्था, जेव्हा लोकशाही नव्हती आणि मतं मागायची गरज नव्हती. कौतुक ह्या गोष्टीचं आहे. आज आम्ही थोडं केलं तर जास्त सांगतो आणि त्याच्या पाठीमागे आमचा स्वार्थ नसतो असं म्हणणं धाडसाचं होईल. तर जेव्हा राज्य व्यवस्था होते, तेव्हा निवडणुका नव्हत्या, अशा काळी खऱ्या अर्थानं प्रजेच्या हिताचे निर्णय घेणं, ते राबवणं, हे खरोखर कौतुकास्पद आहे. एक महाराष्ट्राची लेक मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये जाऊन त्या प्रदेशाचं राज्य करत असताना, तिथं सगळे हिंदी भाषिक असताना त्यांना पुत्रवत प्रेम देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. बोलण्यासारखं खूप असू शकतं. कदाचित आपण आज दिवसभरामध्ये कुठे त्यांच्याविषयी एखादं व्याख्यान ठेवलं असेल, नाही असं नाही. पण मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा एवढ्यासाठी देऊ इच्छितो की या बाबतीमध्ये लातूर कुठेही पाठीमागे नाही. अहिल्यादेवींचा विचार आपण राबवला पाहिजे. त्याची खरी सुरुवात आपण स्वतःपासनं, आपल्या घरापासनं, आपल्या समाजापासनं, आपल्या गावापासनं आपण सर्वांनी केली पाहिजे. आणि लातूरचा आदेश जयंती कशी साजरी करावी हा महाराष्ट्राने घेतला पाहिजे आणि तसं काम तुम्ही सगळे करता आहात. त्याबद्दल संयोजन समिती आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांना मी अभिनंदन करतो, मी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी एकजूट दाखवून समाजाचे प्रश्न तर सोडवावेच, राज्याच्या आणि इतर घटकांनाही मदत करण्याचं काम, जसं आपण आता पाणपोई 301 ठिकाणी ती सुरू केलेली आहे, मुख्य जनावराला पाणी पाजण्याचं काम, हाच तो विचार होता जो तुम्ही पुढे घेऊन जात आहात. आणि शिकलं पाहिजे. सुदैवाने यावर्षी आमच्या महिला भगिनी, महिलेचं रिझर्वेशन महापौर पदासाठी या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा महिलांच्या कल्याणाच्या अनेक गोष्टी राबवल्या जातील. पुरुष पदाधिकाऱ्यांनी जेव्हा महिलांच्या विषयीचे विषय तुमच्या अजेंड्यावर येतील, तेव्हा अग्रक्रमाने त्याला प्राधान्य देऊन ते सोडवले पाहिजे, अशा प्रकारचं काम करावं. महिलांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या सर्व बाबतीमध्ये उन्नती झाली पाहिजे. याच्यासाठीच आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मला वाटतं हीच योग्य प्रकारची आदरांजली पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या बाबतीमध्ये घडेल. विचार राबवणं महत्वाचं आहे, विचार बोलणं तेवढं महत्वाचं नाही. हे सगळं करावं. आमच्या भगिनी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित झाल्यात. मी बघितलं एकच महिला उभी आहे. आपण सगळे इथं व्यासपीठावर बसलेले आहोत. त्यांना बोलवा आणि त्यांना सन्मानाने बसवा. मग आता अहिल्यादेवींची जयंती, महिला उभी आहे आणि पुरुष खुर्चीवर बसले, लहान गोष्ट आहे, पण विचार महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सूर्योदय पद्धतीनं भगिनी म्हणून या सगळ्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते बघावं. खूप चांगला, मला आनंद वाटलाय. काम तर झालंय, अजून काही शिल्लक असेल तर आपण ते करूया. ते करणं म्हणजे एक सेवा आहे, एक लातूरचं भूषण आहे. आणि मग या दृष्टिकोनातून आम्ही केलं म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रेमाने करून घेतलं सगळ्यांनी. मी काही कुणाच्या नावाचा उल्लेख एखादा केला तर अण्णारावजी कोणाचा तर राहून जाईल. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक समाजाचे अण्णारावजी आहेत, आमचे जुने मित्र आहेत, जुने सहकारी आहेत. आणि म्हणून त्यांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आमचे सोड साहेब ज्येष्ठ सहकारी आहेत,
सातत्यानं फोटोला कधीच पुढे नसतात, बोलवावं लागतं की ऐकलं तुमचा फोटो काढायचा राहिला म्हणून. ते काम करत राहण्याकडे तरुण सभापती इंजिनियर आता झालेले आहेत, त्यांच्यावरही मोठी जबाबदारी आहे. सर्व समाजाला न्याय द्यायची जबाबदारी आहे. आणि म्हणून लातूरमध्ये जे शक्य होतं ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळापासून पुढे आपण सर्वांनाच सोबत घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी करतो आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये अभयदादा अध्यक्ष आहेत, आमचे नूतन शहरचे अध्यक्ष प्राध्यापक जवळगेकर आहेत, बँकेचे उपाध्यक्ष आहेत, ही सगळी माझ्यावर मंडळी आहेत. आपण सगळेजण आहात, स्थायी समितीचे सभापती आहेत, नेते आहेत. त्या सर्वांनाही मी आजच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन आपण बोलवलं आणि आम्हाला पुष्पहार अर्पण